नमस्कार. मी वसंत चंद्रशेखर सबनीस, पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुणे. आज 17 डिसेंबर पेन्शनर डे साजरा होत आहे. हा दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी साजरा करतो. त्याचं कारण एकच आहे. 17 डिसेंबर 1982ला त्यावेळेचे DS नाकारा चीफ ऑफिसर आणि चीफ जस्टिस शरद चंद्रचूड यांनी या ठिकाणी न्याय असा दिलेला आहे की पेन्शनर हा त्याचा हक्क आहे, त्याला पेन्शन मिळालीच पाहिजे. म्हणून 1982 पासून 17 डिसेंबर या ठिकाणी आम्हाला रेग्युलर पेन्शनर भेटते. विविध महागाई भत्ता आयोग हे सगळं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला मिळते. आजच्या कार्यक्रमाला माननीय CEO विकास मीना या कार्यक्रमाच्या स्थानी होते. तसेच आता ते सोनकवडे मॅडम समाज कल्याण अधिकारी या ठिकाणी तेही पण हजर होते आणि त्यांनी पेन्शनरला आश्वासन दिलेलं आहे शिवसाहेबांनी की आम्ही तुम्हाला बसायला जागा या ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये जरूर देऊ. आणि त्या ठिकाणी शासनाचा पण आदेश आहे विरुंगळा केंद्र म्हणून. त्या विरुंगळा केंद्राचा शासनाचे आदेश आहे की पेन्शनरसाठी त्यांना बसण्यासाठी विरुंगळा केंद्र म्हणून जागा द्यावी. तसा शिवसाहेबांना सांगितलंय की आम्ही तुम्हाला नक्कीच जागा देऊ. आणि आजचा हा कार्यक्रम पाहून ते प्रभाव पडला की तरुणला लाजवील असे तुम्ही ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी जमतात, आम्हाला आश्चर्य वाटते. माझ्या तालुक्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्याचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकारिणी या ठिकाणी आलेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही शासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे की आता जे 15 वर्ष ते आमचं कम्युनिटी लिव्ह कटतं पैसा तो जास्त जातो, तो 12 वर्ष या ठिकाणी देऊ असं आश्वासन दिलं. आणि पंजाब आणि गुजरातच्या कोर्टामधून निर्णय लागला की ती 15 वर्ष जी कपात होती ती जास्त होती, ती 12 वर्षापर्यंतच करावी असा निर्णय लागलेला आहे. आता नवीन मंत्रिमंडळामध्ये त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचं काम करू. तसं मेडिकल भत्ता, त्यानंतर जे काही डी आहे 80 वर्षाला 20% वाढ झालेली आहे. त्यानंतर तुमच्या 65 वर्ष 70 वर्ष 75 वर्ष 65 वर्षाला 5%, 70 वर्षाला 10%, 75ला 15% ही पण वाढ, DAची वाढ हे देणार आहे. त्याच्यामध्ये आमचं या ठिकाणी असा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमामध्ये आम्हाला शासनाचा कुठलाही पैसा नाही. आम्ही प्रत्येकाकडून 1000, 500, 200 हा कार्यक्रमाला पैसा घेतो. आम्ही वर्षातून 3 कार्यक्रम असतात. पेन्शनर डे म्हणजे आनंद उत्सव, आणि त्याच्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आणि मुलांची स्पर्धा घेतो, त्यालाही आम्ही खर्च करतो, पुरस्कार देतो. अशा प्रकारे सगळ्या पेन्शनरच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी काम करतो. आज माझ्याकडे पेन्शनर 11,000 आहेत. त्याच्यामध्ये शिपायापासून कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, सिव्हिल सर्जन, जज लोक हे सगळे या ठिकाणी येतात आणि कार्यक्रमाला आनंदाने या ठिकाणी सहभाग घेऊन या ठिकाणी देणगी देऊन जातात. हे 500 घ्या, 1000 घ्या, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाचा खर्च तुम्हाला होईल. कारण शासनाची कुठेही मदत नाही, आम्ही आमचा स्वतःचा घेतो. आणि ही ताकद मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये पेन्शन सेल नावाचा कुठंच नाही, ते संभाजीनगरला झालेलं आहे. तसंच या ठिकाणी कार्यक्रम आता या ठिकाणी याला बारामतीला पेन्शनरचा जे आहे पुरस्कार तो बारामतीला ठेवलेला आहे. तर तो पुरस्कार कशामुळे की त्यानं पेन्शनरचे प्रश्न सोडवले, वेळोवेळी तालुका लेवलला गेला, पेन्शनरला सभासद करून घेतले, त्याचे प्रश्न सोडवले. ते ह्या प्रकारे तो काम करतो. असे उत्कृष्ट पेन्शनर आम्ही त्यांना राज्याचा पुरस्कार दिला. आज 19 पुरस्कार जिल्ह्याचे आम्ही दिलेले, CO साहेबाच्या हस्ते, कवडे मॅडमच्या हस्ते हे 19 पुरस्कार दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये आम्हाला सर्व सहभाग आमच्या बॉडीचा असते. मी अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष रखमाजी जाधव, आपलं हे प्रकाश कुलकर्णी, त्यानंतर आमचे सचिव नामदेवराव घोगे, सहसचिव त्या ठिकाणी तुमचे जनार्दन अमृतकर, कोषाध्यक्ष, हे सर्व लोक आम्ही एकजुटीनं आहे. आणि आमची निवडणूक होती. निवडणूक नियमान लोकशाही पद्धतीनं होते. जे निवडून आले त्याचा पुन्हा प्रस्ताव धर्मादाय आयुक्ताला देतो. त्याची निवड झाल्यानंतर आमचं ऑडिट होतंय, सगळ्या गोष्टी होते. असं व्यवस्थिशीर आमचं कार्य दरवर्षी चालू आहे. आम्ही मनावर असं धरले आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत कार्यक्रम करायचा. याच्या आधी असे कार्यक्रम होत नव्हते, परंतु आम्ही सगळ्यांना मनात धरलं की जे काही पैसा लागेल ते आपण सगळे गोळा करायचे आणि आपण कार्यक्रम करायचे. आपल्याला पेन्शन मिळतं पण 2005 नंतर पेन्शन बंद झालं. हा, तर कसं बघता? 2005 नंतर बंद झालेले, त्याच्यासाठी आम्ही उठाव केलेला आहे. त्यांना पेन्शन मिळालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि बरेच निवेदन दिलेले, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आम्हाला वाटतं आम्हाला मिळतं पण मागच्या लोकांना मिळायला पाहिजे. ते काय आपल्याला
लाखानं रुपये जरी त्याने ग्रॅज्युएटी दिली ती पुरत नाही. अर्धी भाकर महिन्याला ती पेन्शन सगळ्याला मिळाली तर त्याचं जीवन व्यवस्थिशीर जगल्या जाईल. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. सचिव 2 मिनिटं. नामदेव घुगे आपली जी संघटना आहे ती महाराष्ट्रात एक मोठी आणि उत्कृष्ट अशी गौरवशाली संघटना आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष वसंतराव सबनीस हे विभागीय पुण्याचे शिखर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं कार्य अधिक जोमाने चालू आहे. ते त्यांना पेन्शनरचं तळतळ आणि श्वास आणि ध्यास असलेले हे अध्यक्ष आहे. आमची सर्वच टीम अगदी मनापासून पेन्शनरसाठी काम करत असते. पेन्शनरसाठी कार्य करीत असताना आम्ही सगळ्या स्तरातील पेन्शनर जी अर्चन जोशीने तयार केलेली संघटना आहे 88ला फार पूर्वीचा ऐतिहासिक असा कार्यकाळ आहे या संघटनेला. आणि म्हणून ही संघटना अगदी चपराच्या पासून तर कलेक्टर पर्यंत सर्वांच्या प्रश्नाची जाण घेऊन सोडवणारी एकमेव संघटना महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली आहे. पेन्शन सेलच्या बाबतीमध्ये नंबर 1 महाराष्ट्रात संभाजीनगरला सुरू झालेला पेन्शन सेल आहे. आणि त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य समन्वयक पेन्शन कमिटीमध्ये संभाजीनगरची संघटना अधिक अंतर्भूत झालेली आहे. त्या कमिटीतर्फे आम्ही महाराष्ट्रातील पेन्शनरचे प्रश्न संपादक आणि अध्यक्ष जे गदी कुलते साहेब आहे त्यांच्या सल्लागाराच्या विचाराने आणि अध्यक्षाने रवींद्र घोंगडे यांच्या मानाने महाराष्ट्रातील सर्व पेन्शनरचे प्रश्न आम्ही सोडवित असतो. मंत्रालयामध्ये बैठकीला जात असतो. वित्त सचिवाबरोबर बैठक घेऊन आम्ही महाराष्ट्रातील पेन्शनरचे सर्व प्रश्न तडजोडीला नेऊन धसाच लावित असतो. सर, मागच्या वर्षी आपण पैठणला सत्कार सोहळा आयोजित केला होता, सन्मान सोहळा. यावर्षी बारामतीला आहे. छत्रपती संभाजीनगरला एखादा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे? हा, जे पैठणला जो कार्यक्रम आम्ही घेतला आम्ही देवगडला पण घेतला. परंतु पैठणचा जो कार्यक्रम होता आम्ही संभाजीनगरनेच घेतलेला होता. कारण ते ठिकाण असं एक धार्मिक होतं आणि महाराष्ट्रातील सर्व पेन्शनर त्या ठिकाणी धार्मिकच्या स्थळामध्ये अधिक येतील आणि एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेईल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही तो कार्यक्रम पैठणला ठेवला आणि पैठणचे संदीपान भुमरे हे पालकमंत्री होते. त्यांनी आम्हाला एक मोठा कार्यक्रमासाठी डोम दिला, अन्नदान केलं आणि सहकार्य केलं. त्यामुळं आम्ही पैठणला एक आगळा वेगळा असा पुण्यातून 40 वर्षानंतर बाहेर काढून हा कार्यक्रम ठेवला आणि अनेक पेन्शनरनी समाधानाची पत्र आम्हाला दिली. उत्कृष्ट कार्यक्रम केला म्हणून महाराष्ट्रातून आम्हाला पत्र आलेली आहे. सर, छत्रपती संभाजीनगरला राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन होण्याची काही शक्यता आहे? हा, मागे पुढे आता अजितदादाच्या नगरीमध्ये बारामतीला आहे राज्य पुरस्कार 5 जानेवारीला आणि पुढे मागे आम्ही संभाजीनगरला सुद्धा घेण्याचा कयास आहे. आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही घेणार आहे. धन्यवाद. आपलं नाव? श्री नामदेव घुगे, सचिव जिल्हा पेन्शन असोसिएशन संभाजीनगर. दिसले खिशात दिसले तरी तुम्हाला आधार वाटेल. काही आधार हो, मी सशक्त आहे, सक्षम आहे, सजग आहे. मला आधार आला तरी मी घेऊ शकतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.